आम्ही चाललोय सप्तशृंगीला आणि आता रस्त्यामध्ये जाता जाता छान घरनं डब्बे आणलेत आणि झाडाखाली जेवण करायचंय। खूपच छान वाटतंय आणि आता तुम्हाला दाखवते मी जेवणामध्ये डब्यामध्ये काय आणले। हे हाय हॅलो नमस्कार सर्वांना। तर तुम्ही मागच्या व्हिडिओमध्ये माझ्या पाहिलं असेल तर मी खूप प्रवास झालेले आहेत, माझे देवदर्शन खूप झाले आणि त्याच पिरियडमध्ये मी लांब प्रवासाला जाताना घरनं डब्बे आणलेले आहेत आणि तेच ते डब्बे खाण्यात जी मज्जा आहे अशी झाडाखाली बसून। तर सप्तशृंगीला जाणार आहे म्हणून आम्ही छान असा डब्बा आणला आणि त्या डब्यामध्ये तुम्हाला दाखवते मी काय आणलेले। तर पिठलं भाकरी आणि चपाती, आळूच्या वड्या हे सगळं आणलेलं आहे आणि खरं इतकं जेवण गेलं झाडाखाली आम्हाला। 5 स्टार हॉटेलमध्ये जरी जेवायला गेलो असतं तरी पोट नसतं भरलं, पण एवढं पोट आमचं या जेवणाने भरलं कारण दिवाळीचं फराळ वगैरे पण घेतलं होतं सोबत। मस्त थंड पाण्याच्या बॉटल घेतल्या आणि चपाती पण मुलांसाठी घेतली होती। इतकं छान जेवण झालं ना खरंच, म्हणजे मी तरी नाही विसरणार हे। तर छान अशी झाडाच्या कडेला गाडी लावली कारण सप्तशृंगी मातेला आम्हाला दर्शनाला जायचं होतं आणि त्यानंतरचे जे नाशिकचे व्हिडिओ ते तर ऑलरेडी मी पोस्ट केलेले आहेत। आणि जेवण झाल्यानंतर छान असा आम्ही प्रवास करत होतो आणि पोहोचतच होतो सप्तशृंगी मातेला, म्हणजे वणीच्याच देवीला। तर तिथलं पण वातावरण खूप सुंदर होतं आणि तुम्ही पाहू शकता रस्त्याने किती छान छान झाडं आहेत आणि डोंगराळ भाग आहे। तर ते डोंगराळ सुद्धा भाग खूप छान वाटतोय। तर प्रवास करता करताच आम्ही पोहोचलो आहोत सप्तशृंगी मातेला। थोडंसं राहिलं होतं आणि तिथले जे डोंगर आहे तिथलाच व्हिडिओ शूट करत होते मी, कारण सोबत सासू सासरे होते आणि त्याच्यामुळे मला ब्लॉगिंग करता आलं नाही, जास्त बोलता नाही आलं मला। त्यामुळे मी फक्त शूट केलं आणि नंतर एडिटिंग करून पोस्ट करावं असं मी विचार केला, म्हणून म्हटलं थोडं थोडं शूट करावं। म्हणजे तुम्ही पहा ना इतकं सुंदर वातावरण आहे आणि तिथं रोपवेनी जायचं आहे। तर मुलंसुद्धा एक्सायटेड होते रोपवेमध्ये बसायला। आणि सप्तशृंगी मातेला मी अगोदर एकदा जाऊन आले होते, पण परत योग आला आणि त्याच्यामुळे मी पण निघाले कारण आम्हाला नाशिकला यायचं होतं, पण अगोदर सप्तशृंगी मातेला जायचं होतं कारण माझे सासू सासरे गेले नव्हते कधी, त्यांची इच्छा होती म्हणून आम्ही त्यांना घेऊन गेलो होतो। तर परीसुद्धा खुश आहे, ओमसुद्धा खुश आहे आणि देवदर्शन आमचं म्हणजे ह्या महिन्यात खूपच झालेलं आहे। तुम्ही व्हिडिओ पण पाहू शकता, त्र्यंबकेश्वर, नाशिक, पंचवटी किंवा ब्रह्मगिरी पर्वत तर पूर्ण चढलेला आहे आणि इथलं पण वातावरण तसंच आहे आणि जवळच सगळं होतं, त्याच्यामुळं मग आम्ही एवढे सगळे देव केले। तर मागचे व्हिडिओ पण तुम्ही जाऊन पाहू शकता, सगळे व्हिडिओ पोस्ट झालेले आहेत आणि याच्या पुढचा व्हिडिओ सुद्धा येणार आहे, तो पण तुम्हाला लवकरच पोस्ट करणार आहे। तो व्हिडिओ गाणगापूरला गेलो होतो, आता आम्ही उतरलोय, आता जायचंय देव बाप्पा। हा इथं गाडी लावली आहे म्हणून आम्ही आता आम्ही उटी घेणार आहे। उटी ते पर्यंत पोस्ट का आपण घेतलेलं डायरेक्ट पायरीजवळ जातो ताई, पायाजवळ जातं आईचं, पूर्ण पायाजवळ। हे किती ते ताटामध्ये येतं ताई, त्याचं ताटात कसं घ्यायचं, 9 वारी 11 वारी तिकडं जायचं। चला ती भारी वातावरण, चला तिकीट भेटले, चला आता रोपवेने जायचं। तर रोपवेचे आम्ही तिकीट काढलेत। खरं तर सगळ्यात जास्त वेळ इथंच लागतोय कारण तिकीट काढल्यावरती लाईनला थांबायचे आणि त्यानंतरच मग आपला नंबर येतो। रोपवेमध्ये मोजकीच माणसं बसतात खरं तर आणि एवढे असे आमच्या पुढे नंबर होते, त्याच्यामुळे मी तर शूट करत नव्हते कारण माझे सासू सासरे माझ्यासोबत असल्यामुळे मला जास्त काही शूट करता नाही आलं, पण मी ओम किंवा परीकडे मोबाईल देत होते आणि शूट करा असं म्हणत होते। तर तिथंच लाईन म्हणजे नाही का
नंबर आला आणि तिथूनच असं पुढे जाता जाता आम्हाला 1 तास इथेच गेला आमचा. तर रोपवे इकडनं म्हणजे रोपवे जेव्हा येते तेव्हा इकडनं लोक उतरतात आणि पलीकडनं चढतात. तर 60 लोकांचा डब्बा आहे हा. तर इथे 10 इथे 10 इथे 10. पण थोडंसं रिस्की वाटलं मला हे काम. म्हणजे उतरताना भीती वाटत होती. लहान मुलांची खरं जास्त भीती वाटत होती मला. जास्त काही नाही, 500 तर पायऱ्या होत्या. पण माहीत नव्हतं, असं वाटलं उगाचच रोपवेनी आम्ही आलो आहोत. कारण जेजुरी गडावर जातो तेव्हा आपण किती पायऱ्या चढतो, तेव्हा काहीच वाटत नाही. आणि नेक्स्ट टाईम जेव्हा मी येईल ना तेव्हा मी पायऱ्यांनीच जाणार आहे. कारण आपण अनुभवातनंच जास्त काही शिकत असतो. आणि याच्यातनं मला असं वाटलं की ठीक आहे, सासू सासऱ्यांना जरी रोपवेनी पाठवलं असतं तर बरं झालं असतं आणि आम्ही चालत आलो असतो तरी चाललं असतं. पण ठीक आहे, जाऊ द्या. तर अशा प्रकारे रोपवे आहे. इकडे तुम्ही पाहू शकता ह्या पहिल्या डब्यात 10 म्हणजे सगळीकडे 60. इकडनं उतरतायत माणसं आणि इकडनं लगेच चढतायत. पण जेव्हा इकडनं उतरलेली माणसं येत आहेत, फायनली नंबर आलाय आणि आम्ही इथं येऊन थांबलेलो आहोत. तर आमच्या समोर आलेलं आहे रोपवे. मुलं जास्त माझ्यापेक्षा म्हणजे आमच्यापेक्षा एक्सायटेड होती, ओम आणि परी. तर खूप छान वाटलं त्यांना आणि तिथून खरं छान वाटत होतं. फक्त 5 मिनटं पण नाही लागले जायला. आणि तसंच पायऱ्यांनी आलो असतो तर खरंच बरं वाटलं असतं. आणि खरं सप्तशृंगी मातेचं दर्शन आमचं इतकं भारी झालं ना, खरंच. म्हणजे ज्या देवाला आम्ही गेलो त्या देवाला आमचं दर्शन झालेलं आहे. म्हणजे त्या देवाच्या तिथं गेल्याच आम्ही असतानाच आरती झालेली आहे. त्याच्यामुळे मला प्रचंड आनंद झालेला आहे. चला, म्हणजे सासू सासऱ्यांची इच्छा होती आणि त्यांची जी इच्छा आहे ती पूर्ण आमच्याकडनं झाली, त्याच्यातच आमचं समाधान आहे. आणि रोपवेने आम्ही पुढे गेल्यावरती उतरलो आणि तिथून थोडंसं चालत आलो आणि तिथंसुद्धा खूप गर्दी होती खरं. कारण सुट्ट्यांचे दिवस होते, दिवाळी झाली होती आणि दिवाळीच्या 2-3 दिवशीच आम्ही प्रवासाला निघालो होतो नाशिकला. आणि सगळ्यात अगोदर आम्ही सप्तशृंगी मातेला आलो होतो. तर तुम्ही पाहू शकता तिथंसुद्धा खूप गर्दी होती आणि तिथं मोबाईलसुद्धा अलाउड नव्हता. तरीसुद्धा मी थोडं शूट करत होते. कारण तिथं बोलले होते की मोबाईल दिसला की काढून घेणार म्हणून मोबाईल. पण मी मुलांकडे देत होते आणि शूट करत होते थोडं. कारण सगळेच लोक काढत होते. मग मी पण म्हटलं मी पण काढावं. तर पहा तुम्ही दर्शन. तर तुमचं म्हणजे तुम्ही कधी गेला नसताल किंवा तुमची इच्छा असेल तर तुम्ही माझ्या व्हिडिओद्वारे सुद्धा दर्शन घेऊ शकता. असं काही नाही आहे की तिथं जाऊनच आपलं दर्शन होईल. फक्त मनात भाव पाहिजे आणि आपण डोळे बंद केल्यावर आपल्या डोळ्यासमोर, चेहऱ्यासमोर देवाचा फोटो, म्हणजे नाही का, देव दिसला पाहिजे आणि आपल्या मनात स्मरण झालं पाहिजे देवाचं. आपला भाव पोचला देवापर्यंत, काळजी करू नका तुम्ही. तर एवढी मोठी अशी लाईन होते आणि मी हळूहळू शूट करत होते. तर हे जे गेट दिसतंय तुम्हाला, ह्या गेटच्या आतमध्ये मुलं येत होते तिथून सहजच. तर मी ओमला म्हटलं की ओम तू जा आतमध्ये आणि चांगलं छान असं थोडंसं शूट कर, म्हणजे आपले जे सबस्क्रायबर आहेत त्यांना छानपैकी दर्शन होईल. तर तो म्हटला ठीक आहे काकी, आणि तो गेला आणि छान असं त्यांनी शूट केलं. पहा, थोडंसं स्पष्ट दिसतंय. आणि जिथं होम वगैरे होतात तिथलंसुद्धा त्याने शूट केलं ओमने. आणि एक 5-10 मिनटात तो सुद्धा लाईनला मग लगेच त्या गेटमधून आत आला. तर आमचं अशा प्रकारे छान असं दर्शन झालं आणि आम्ही परत रोपवेने खाली निघालो, कारण रिटर्न तिकीट काढलं होतं. तर तुम्हाला माझा हा व्हिडिओ कसा वाटतो ते कमेंटमध्ये मला नक्की सांगा. आणि माझे याच्या अगोदरचे सगळे व्हिडिओ कसे ते सुद्धा मला सांगा. आणि व्हिडिओ पाहायला अजिबात विसरू नका. भरपूर असे व्हिडिओ टाकलेले आहेत मी. गावाकडचे सुद्धा आहेत. गावाकडचं जेवण, लग्न आहे माझ्या भावाचं गावाकडचं, ते सगळे व्हिडिओ आहेत. तुम्ही फक्त जाऊन पाहू शकता आणि मला कमेंटमध्ये छान रिप्लाय देऊ शकता. तर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.
तर देवीचं हे देखणं रूप किती सुंदर आहे ते असं पाहावंच वाटतंय. तर यूट्यूब फॅमिली तुमचंही धन्यवाद व्हिडिओ पाहिल्याबद्दल.